वेलकम टू यू इन अवर यूट्यूब चॅनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिरोडा। आणि आज आपण बघणार आहोत फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ। मागील व्हिडिओमध्ये आपण टोटल 11 टेन्स बघितले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। त्यामुळे ते सर्व व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्कीच बघा। तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व व्हिडिओंची लिंक मिळेल। तर महत्त्वाची गोष्ट, ते व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल, तुम्हाला समजेल, तुमच्या ज्या काही डाऊट किंवा डिफिकल्टीज असतील त्या काय होईल, क्लिअर होईल। तर आता आज आपण बघणार आहोत फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ। आता यामध्ये आपण काय बघणार आहोत तर अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य बघणार आहोत। किती नंबरचा टेन्स आहे बघा, 12 नंबरचा टेन्स आहे, 12 नंबरचा टेन्स आहे आणि त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह वाक्य बघणार आहोत। ओके, तर आता चालू पूर्ण भविष्यकाळ, आता हा टेन्स ओळखायचा कसा? आता ही जी वाक्य आपल्याला मराठी इंटू इंग्लिश ट्रान्सलेट करायची आहेत, मग ही वाक्य ट्रान्सलेट करताना आणि ती कशी करायची आहेत हे आपण काय करणार आहोत, आज बघणार आहोत। तर महत्त्वाची गोष्ट बघा, ही वाक्य ओळखण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक टेन्सच्या आयडेंटिफिकेशनचं काय दिलेलं आहे, मराठी फॉर्मॅट दिलेला आहे। म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा, तर वाक्याच्या शेवटी काय येतं, त ची कॅटेगरी येते। सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय येतं, ल म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली। त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय येतं बघा, वाक्याच्या शेवटी नार, जाईल, खाईल, बोलणार असं येतं। त्यानंतर म्हणजे असे सगळ्या टेन्स काय दिलेले आहे, तुम्हाला आयडेंटिफिकेशन दिलेले आहे। मग तसंच या टेन्स मध्ये बघा काय येतं, वाक्याच्या शेवटी क्रियापदाला त आलेला असेल। ओके, म्हणजे काय, खात, पीत, देत, क्रियापदाला त शब्द लागतो। लाईक ती बोलत आलेली असेल। म्हणजे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं की सब्जेक्ट नुसार, कर्त्यानुसार वर्ब चेंज होतं। वर्ब म्हणजे काय, हे शब्द चेंज होणार। आलेला, ती आलेली, तो आलेला, ते आलेले। ओके, म्हणजे आलेला, आलेली, आलेलो, आलेले हे चेंज होतं, बाकी सेम फॉर्मॅट राहतो। मग आता बघा, वाक्याच्या शेवटी ही वाक्य ओळखण्यासाठी क्रियापदाला त आलेला असेल। ओके, खात आलेला असेल, त्यानंतर बोलत आलेली असेल, बोलत आलेलो असू किंवा बोलत आलेले असू किंवा बोलत आलेलो असेल, त्यानंतर बोलत आलेले असते यांचा वापर केला जातो। मी फक्त बोलणे घेतलेला आहे, तुम्ही वेगवेगळ्या वर्बचा वापर केला। खात आलेले असेल, देता आलेले असेल, देता आलेलो असू, देता आलेले असतील। ओके, तुम्ही सगळे वर्ब फॉर्म काय करा, यूज करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय येणार, लक्षात येणार। किंवा आपण येत घेऊया, मग येत आलेलो असू किंवा येत आलेले असतील, येत आलेलो असू, येत आलेले असतील। ओके, मग तुम्ही काय लक्षात घ्या, ज्यावेळी वाक्याच्या शेवटी व्हर्बला म्हणजे क्रियापदाला व्हर्बला त लागतो, त आणि पुढे हे शब्द येतात, त आलेला असू, त आलेले असतील, त आलेले असतील किंवा त आलेलो असू। ओके, मग ज्यावेळी आपण वाक्य सॉल्व्ह करणार आहोत ऍक्च्युअल मध्ये, त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की ही वाक्य कशी ओळखायची आहेत आणि ती कशी सॉल्व्ह करायची आहेत। ओके, एवढं क्लिअर झालं तुम्हाला? म्हणजे ती वाक्याच्या शेवटी व्हर्बला त आलेला असेल याचा वापर केला जातो। ओके, त आलेला असेल, त आलेले असतील, त आलेलो असू म्हणजे काय, ही क्रिया आहे ती काय, भविष्य काळात सतत घडणार असल्याचं दर्शवतं। आता याची आपण व्याख्या बघूया, डेफिनेशन बघूया। डेफिनेशन त्या ठिकाणी काय लिहिली बघा, एखादी क्रिया भविष्य काळात सतत परंतु दीर्घकाळ चालू राहिलेली असेल, ओके, किंवा सतत घडणार असल्याचे दर्शवलेलं असेल, त्यावेळी ते वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये जातं, म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये जातं। म्हणजे काय की ती 2021 पासून किंवा ती 8 वाजल्यापासून अभ्यास करत आलेली असेल। ओके, किंवा ती सकाळपासून खेळत आलेली असेल। ओके, खेळत आलेली असेल, खेळत बघा या ठिकाणी आलेली असेल याच्यामध्ये जातं। ओके, तो 4 वाजल्यापासून अभ्यास करत आलेला असेल, समजलं काय ते? म्हणजे काय, ती भविष्यकाळात क्रिया सतत घडणार असल्याचं दर्शवतं। म्हणजे वाक्याच्या शेवटी आयडेंटिफिकेशनसाठी त आलेला असेल, त आलेलो असो यांचा वापर केला जातो। डेफिनेशन काय बघा, एखादी क्रिया भविष्यकाळात सतत परंतु दीर्घकाळ घडत असणार म्हणजे असेल याचं काय केलं जातो, या ठिकाणी दर्शवलं जातं, त्यावेळी ते वाक्य चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये जातं। मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, किंवा ती 2 दिवसापासून औषध घेत आलेली असेल। ओके, ती 2 दिवसापासून औषध घेत आलेली असेल, किंवा तो 4 दिवसापासून जॉब शोधत आलेला असेल। म्हणजे अशा प्रकारचे काय येतात, वाक्य येतात। ज्यावेळी आपण वाक्य ऍक्च्युअल मध्ये सॉल्व्ह करू त्यावेळी तुम्हाला समजणार आहे ती कशी आयडेंटिफाय करायची आहे किंवा ती कशी सॉल्व्ह करायची आहे। याचा फॉर्म्युला बघा काय येतो, पहिले सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर विल किंवा शाल। आता विलचा वापर, शालचा वापर मी तुम्हाला सांगितलेला आहे कसा यूज करायचा आहे तो। त्यानंतर हॅव, ओके, विल शाल नंतर हॅव, नंतर बीन, विल शाल हॅव बीन,
नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी आणि प्लस ऑब्जेक्ट याचा वापर केला जातो. पुन्हा बघा सब्जेक्ट म्हणजे कर्ता. कर्ते कोणकोणते आहेत बघा, आय, ही, शी, वी, दे, यू, नेम आणि इट. ओके. त्यानंतर विल किंवा शालचा वापर केला जातो. विलचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शालचा वापर आता रेअर केला जातो. सगळ्यांना म्हणजे आय आणि वीला तुम्ही विलचा वापर केला तरी चालतं. ओके. त्यानंतर हॅव कंपल्सरी आहे. त्यानंतर बीनचा वापर केला जातो. त्यानंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी येतं, म्हणजे कमला कमिंग, गोला गोईंग, टेकला टेकिंग, ब्रिंगला ब्रिंगिंग आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, समजलं. आता आपण यावर काय करणार आहोत, वाक्य बघणार आहोत अफर्मेटिव्ह, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ती वाक्य आपण कशी सॉल्व्ह केली पाहिजेत किंवा कशी सॉल्व्ह केली जातात. ओके. तर या ठिकाणी फॉर्म्युला बघा, पहिले सब्जेक्ट, नंतर विल किंवा शाल, नंतर हॅव, नंतर बीन, नंतर क्रियापदाच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता विल आणि शालचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आय आणि वीला शालचा वापर केला जातो, पण आता त्याचा वापर काय झालेला आहे, क्वचितच झालेला आहे. सम ऑफिशियल वर्कला, ऑफिशियल ठिकाणी शालचा वापर केला जातो आय आणि वीला, पण सगळ्या सब्जेक्टना म्हणजे आय आणि वीला पण तुम्ही विल वापरलात म्हणून काय चुकत नाही. ओके. तर आपण वाक्य बघूया. बघा, राजेश सकाळपासून अभ्यास करत आलेला असेल. आता वाक्य बघा, पहिले सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट काय, राजेश. राजेश हे नेम आहे, मग काय येणार आहे तसंच राजेश. नंतर काय येणार बघा, विल, नंतर हॅव. फॉर्म्युला बघा, विल शाल नंतर राजेश, नंतर विल, विल नंतर काय येणार हॅव, हॅव लिहिते मी, राजेश विल हॅव. नंतर काय येणार बघा, बीन. ओके. त्यानंतर काय येणार बीन, राजेश विल हॅव बीन. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. फर्स्ट फॉर्म काय आहे बघा, अभ्यास करणे. काय आहे, अभ्यास करणे. अभ्यास करणे या ठिकाणी काय आहे, वर्ब आहे. मग काय येणार स्टडी. अभ्यास करणे म्हणजे स्टडी, मग त्याला आयएनजी फॉर्म. ओके. मग काय येणार स्टडिंग. राजेश विल हॅव बीन स्टडिंग. राजेश विल हॅव बीन स्टडिंग. आता या ठिकाणी बघा मी फॉर्म्युला लिहून दिलेले नाही, सिन्स आणि फॉरचा या ठिकाणी वापर केला जातो. ओके. म्हणजे परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सिन्स आणि फॉरचा वापर केला जातो. आणि या ठिकाणी बघा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, त्यानंतर सिन्स आणि फॉर आणि त्यानंतर टाइम. ओके. आता सिन्स, विल आणि शालचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय आणि वी असेल त्यावेळी शालचा वापर केला जातो, पण तुम्ही आय आणि वीला विलचा वापर केला तरी पण काही चुकत नाही. शालचा वापर आता रेअर झालेला आहे, क्वचितच केला जातो आणि ऑफिशियल ठिकाणी केला जातो, त्यामुळे आय आणि वीला जरी तुम्ही विल वापरला तरी काही चुकत नाही. त्यानंतर हॅव, नंतर बीन, नंतर वर्बच्या क्रियापदाच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम. ओके. आता सिन्स आणि फॉरचा वापर कुठे केला जातो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. निश्चित वेळ असेल, पॉइंट ऑफ टाइम असेल त्यावेळी सिन्स आणि पिरियड ऑफ टाइम असेल त्यावेळी फॉरचा वापर केला जातो. म्हणजे काय, निश्चित वेळ असेल त्यावेळी कशाचा वापर केला जातो, सिन्सचा. म्हणजे निश्चित असेल लाईक सकाळपासून किंवा गणेश चतुर्थीपासून किंवा नोव्हेंबर पासून त्यावेळी सिन्सचा वापर केला जातो. आणि 4 दिवसापासून, 2 आठवड्यापासून, 3 महिन्यापासून, 3 वर्षापासून त्यावेळी फॉरचा वापर केला जातो अनिश्चित वेळी. ओके. आता आपण वाक्य सॉल्व्ह करायला घेऊया. बघा, राजेश सकाळपासून अभ्यास करत आलेला असेल. बघा काय वाक्याच्या शेवटी अभ्यास करणे वर्ब आहे, तर आलेला असेल. मग पहिले सब्जेक्ट राजेश, सब्जेक्ट काय राजेश, मग राजेश, नंतर काय येणार विल. ओके. राजेश नंतर विल किंवा शाल, मग नेम राजेश विल. नंतर काय येणार बघा हॅव आहे तसं, राजेश विल हॅव. नंतर बीन, फॉर्म्युलावर बोट ठेवून सॉल्व्ह करा, राजेश विल हॅव बीन. नंतर काय येणार वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वर्ब काय बघा, अभ्यास करणे वर्ब आहे, अभ्यास करणे म्हणजे स्टडी, मग त्याला आयएनजी स्टडिंग. राजेश विल हॅव बीन स्टडिंग. त्याच्यानंतर काय आहे प्लस ऑब्जेक्ट, नंतर ऑब्जेक्ट नाही आहे बघा. त्यानंतर सिन्स किंवा फॉर. आता सिन्स आणि फॉर बघा कधीपासून आहे, सकाळपासून. सकाळपासून हे काय आहे, निश्चित आहे वेळ, त्यामुळे सिन्सचा वापर केला जाणार. राजेश विल हॅव बीन स्टडिंग. पुढे काय येणार सिन्स, सिन्स मॉर्निंग. काय सिन्स मॉर्निंग. ओके. मग राजेश विल हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून. ओके. म्हणजे काय सिन्स मॉर्निंग. ओके. पहिले सब्जेक्ट राजेश, नंतर विल, नंतर हॅव, नंतर बीनचा वापर केला, नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी स्टडिंग आणि सकाळपासून म्हणजे काय येणार सिन्स मॉर्निंग. पुढे बघा, आम्ही 2 वर्षापासून इंग्लिश शिकत आलेलो असू. काय, तर आलेलो असू. मग पहिले सब्जेक्ट, सब्जेक्ट काय करता आम्ही, आम्ही म्हणजे काय येणार वी. वीला विल किंवा शाल, मग वीला शालचा वापर केला जातो, जरी तुम्ही विल वापरला तरी काही चुकत नाही. मग वी शाल, नंतर काय येणार हॅव, वी शाल हॅव. नंतर बीन, वी शाल हॅव बीन, वी शाल हॅव बीन. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. शिकणे, शिकणे म्हणजे काय लर्न, मग त्याला आयएनजी लर्निंग.
वी शाल हॅव बीन लर्निंग, लर्निंग. नंतर काय येणार इंग्लिश, ऑब्जेक्ट काय इंग्लिश, लर्निंग इंग्लिश. ओके इंग्लिश. आणि सिन्स किंवा फॉर 2 वर्षापासून, 2 वर्षापासून म्हणजे कोणती वर्ष सांगितलेली नाही, मग काय येणार फॉर 2 इयर्स. काय फॉर 2 इयर्स, फॉर 2 इयर्स. ओके 2 वर्षापासून म्हणजे काय पिरियड ऑफ टाइम बाय, कोणती इयर, कोणतं इयर ते सांगितलेले नाही, 2 वर्षापासून आहे, फॉर 2 इयर्स. नेक्स्ट मी त्याला इंग्रजी नोव्हेंबर पासून शिकवत आलेली असेल. ओके तर आलेला असेल, वर्ब काय शिकवत. पहिले सब्जेक्ट मी म्हणजे काय येणार आय, नंतर काय येणार आय विल किंवा शाल. आयला शाल, विल वापरलं तरी चालतं, आय शाल, सॉरी आय शाल. नंतर हॅव, आय शाल हॅव. नंतर बीन, आय शाल हॅव बीन. पुढे काय येणार वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. शिकवत हे काय शिकवणे काय वर्ब आहे, मग त्याला आयएनजी फॉर्म लावा. आय शाल हॅव बीन टीचिंग, टीच आणि त्याला आयएनजी, आय शाल हॅव बीन टीचिंग इंग्लिश, आय शाल हॅव बीन टीचिंग इंग्लिश. ओके ऑब्जेक्ट इंग्लिश, आय शाल हॅव बीन टीचिंग इंग्लिश टू हिम, आय शाल हॅव बीन टीचिंग इंग्लिश टू हिम. कधीपासून नोव्हेंबर पासून. ओके मग नोव्हेंबर हे काय स्पेसिफिक दिलेलं आहे पॉइंट ऑफ टाइम, मग काय येणार सिन्स नोव्हेंबर, सिन्स काय येणार नोव्हेंबर. आय शाल हॅव बीन टीचिंग, आय शाल हॅव बीन टीचिंग इंग्लिश टू हिम सिन्स नोव्हेंबर. ओके पुढे बघा ती 8 AM पासून चालत आलेली असेल. काय ती 8 AM पासून चालत आलेली असेल. चालणे हे काय वर्ब आहे, मग त्याला आयएनजी फॉर्म लावायचा. पहिले सब्जेक्ट ती म्हणजे काय येणार शी. नंतर काय येणार शी विल, शी विल. नंतर काय येणार शी विल हॅव, शी विल हॅव. नंतर काय येणार बीन, शी विल हॅव बीन. फॉर्म्युलावर बोट ठेवा, शी विल हॅव बीन. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वर्ब काय बघा चालणे हे वर्ब आहे, चालणे म्हणजे वॉक, मग त्याला आयएनजी वॉकिंग. शी विल हॅव बीन वॉकिंग, शी विल हॅव बीन वॉकिंग. त्यानंतर ऑब्जेक्ट काय येणार शी विल हॅव बीन वॉकिंग. आणि काय येणार ऑब्जेक्ट नाहीये, मग काय येणार सिन्स किंवा फॉर. बघा म्हणजे पासून दिलेलं आहे या ठिकाणी. शी विल हॅव बीन वॉकिंग 8 AM पासून, मग काय 8 AM हे स्पेसिफिक टाइम आहे, मग काय येणार सिन्स 8 AM. काय सिन्स 8 AM. ओके मग पहिले सब्जेक्ट शी, नंतर विल, नंतर हॅव, नंतर बीन आणि वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी वॉकिंग. आणि या ठिकाणी 8 AM पासून. ओके मग कधीपासून स्पेसिफिक टाइम दिलेला आहे, मग सिन्स 8 AM. ओके 8 AM पासून. या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करा, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे कधीपासून. मग तुम्हाला सिन्स आणि फॉरचा वापर कुठे करतात, कसा करतात हे तुम्हाला काय होईल समजेल. सकाळपासून हे पॉइंट ऑफ टाइम आहे, निश्चित आहे. मग सिन्स मॉर्निंग 2 वर्षापासून म्हणजे काय अनिश्चित आहे, त्यामुळे फॉर 2 इयर्स. त्यानंतर नोव्हेंबर पासून हे स्पेसिफिक मंथचं नाव दिलेलं आहे, मग सिन्स नोव्हेंबर. नंतर 8 AM पासून म्हणजे 8 वाजल्यापासून, 8 सिन्स 8 AM. ओके या ठिकाणी काय करणार अजून पण वाक्य देणार आहे मी तुम्हाला 2 वाक्य. सो ही वाक्य तुम्ही लिहून घ्या नोटबुकवर, त्याच्यामध्ये काय सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि डाऊट किंवा डिफिकल्टी असेल तर नक्कीच सांगा.